शाळा आणि कॉलेजच्या परिसरात 100 मीटरपर्यंत असणाऱ्या पानटपऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई होणार आहे। ज्या पानटपऱ्यांमध्ये नशिले पदार्थ आढळतील त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पोलीस दलाला दिलेत। दरम्यान अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने अंमली पदार्थ प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, तपासणीमध्ये वाढ करून कायद्याचा धाक निर्माण करावा आणि कायद्याच्या चौकटीत राहून दोषींवर कठोर कारवाई करावी असे निर्देशही त्यांनी दिलेत। आज सांगलीत अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स समितीची बैठक चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे। या बैठकीत मागील आठवड्यात अंमली पदार्थांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा आढावा चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतला। यावेळी अनेक शाळा आणि महाविद्यालयांच्या आवारात 100 मीटरपर्यंत असणाऱ्या पानटपऱ्यांची तपासणी करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी दिल्या। अशा पानटपऱ्यांमध्ये नशिले पदार्थ आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेशही दिलेत। या बैठकीत जिल्हाधिकारी अशोक काकडे, अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। पालकमंत्री पाटील म्हणाले, अंमली पदार्थांच्या दुष्परिणामासंदर्भात सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करावी। त्यासाठी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सांगणारी लघु चित्रफीत तयार करून याबाबत शाळा महाविद्यालयातील मुले युवकांना अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यात येईल। कारवाई संदर्भात काही अडचण येत असेल तर संबंधित विभागास कायद्यात सुधारणा करण्याबाबत कळवावे। सांगली मिरज शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत आहेत का याची तपासणी करावी। त्याच्या दुरुस्तीसाठी आणि अनुषंगिक कामासाठी अंदाजपत्रक तयार करावे, जेणेकरून त्यासाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। पहिला तर विषय जो गेले 3 आठवडे मी लावून धरला आहे, ज्या प्रकारे ह्या जिल्ह्यामध्ये नशा या विषयाला धरून कुठे इंजेक्शन्स सापडत आहेत, गांजा सापडतो आहे, प्रत्यक्ष ड्रग्ज सापडत आहेत, तर यावर आम्ही एक टास्क फोर्स अपॉइंट केला आणि माननीय कलेक्टर महोदय, या डिपार्टमेंटचे पोलीस अधिकारी, MIDCचे अधिकारी, असा एक चांगला टास्क फोर्स झाला आहे। याची दर सोमवारी बैठक सुरू केली। आधी बैठक झाली, आढावा झाला। गेल्या आठवड्यात पुन्हा गांजा पकडण्यामध्ये डिपार्टमेंट यशस्वी झालं आहे। शाळांच्या जवळ जी काही टपऱ्यांवर इंजेक्शन्स मिळतात, जी नशिले असतात, ती एका टपरीवरती ती पकडली आहेत आणि त्याच्यावर आता त्याच्या टपरीचं लायसन काढून घेण्यापर्यंत, लायसन बडतर्फ करण्यापर्यंत आम्ही कारवाई करू। त्यामुळे नशा, ड्रग्ज या विषयामध्ये डिपार्टमेंट, प्रशासन खूपच कठोर भूमिका घेते आहे। यातलं आम्ही बक्षीस घोषित केलेलं आहे माझ्या स्वतःच्या वतीने। दर आठवड्याला जे अधिकारी याच्यामध्ये चांगलं काम करत आहेत त्याला माझ्या स्वतःच्या वतीने मी 10,000 रुपये प्रत्येकी कॅश प्राईज देतो आहे। एक चांगली फिल्म बनवण्याचा प्रयत्न चालला आहे की जी प्रबोधनात्मक असेल आणि त्याच्यातून शाळा कॉलेजमध्ये प्रामुख्याने हा विषय कसं होतो, शाळांच्या 200 मीटर परिसरामध्ये तंबाखू विकता येत नाही, नशा वगैरे लांब, तर या टपऱ्या त्या नगरपालिका उडवणार आहे की नाही, तर आम्हाला नगरपालिकेनं कारवाई करणार। तर आता परीक्षांचा माहोल आहे आणि मग सुट्ट्या पडतील, पण जून होता जे तंबाखू विकतील आणि नशिले पदार्थ विकतील ती टपरी 200 मीटरच्या परिसरात राहणार नाही, अशी आम्ही कारवाई करतो। विट्याला पत्रकारांना झालेली मारहाण हा खूप गांभीर्याने आम्ही विषय घेतलेला आहे। 6 आरोपी अटक झाले पाहिजे, ते 4 झाले आहेत आणि MPDA लावण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं चाललं आहे।